गुड मॉर्निंग ऑल. चलो अपना अपना म्यूट निकालो. सगळेजण छानपैकी आपला व्हिडिओ सुरू करा. या सगळेजण आंघोळ करून आलेत आज. या फ्यू मोर आर जॉईनिंग. होत आहेत अजून जॉईन. आपण 11 वाजून 2 मिनिटं झालेत. आपण 11 वाजून 4 मिनिटाला सुरू करू. ठीक आहे. ओके. तोपर्यंत तुमचे बुक्स वगैरे काय काय आहे ते घेऊन ठेवा बाजूला. पेन पेन्सिल काय काय विसरलंय. सगळं आहे. ग्रेट. फोन सांगतो. सगळं घेऊन 5 मिनिटं आली कनेक्ट. बोल. वन स्टेप अहेड. हा तेच म्हणलं कोणी कसं आलं कसं नाही कोणी अजून. तुझी वाट बघत होते रे. तुझ्यासाठी थांबलो होतो आम्ही. विचारतो येणार का कोणी. चलो मेनी ऑफ यू हॅव जॉईन्ड आय गेस. ठीक आहे. सुरू करायचं आजचं सेशन. काल काय सांगितलं होतं मी करायला. पहिलं पेज वाचायला सांगितलं. हा पहिलं पेज वाचायला सांगितलं होतं. किती सोपं आहे. कव्हर पेज नाही ना वाचलं तुम्ही. चॅप्टरचा पहिला पेज वाचला ना. माझं कव्हर पेज वाचलं. व्हेरी गुड. ओके. काय काय वाचलं तुम्ही चॅप्टरच्या पेज मध्ये ते आता मला कळेलच लगेच. मी विचारणारे 1-2 छोटे छोटे प्रश्न आणि मला कळून जाईल की कोणी कोणी काय काय वाचलंय. ओके. सो तुम्हाला जर आन्सर येतंय तर फक्त काय करायचंय. रेज युअर हँड. ठीक आहे. ठीक आहे ना. सगळं सेटअप झालं व्यवस्थित. ओके. कनेक्टिव्हिटी इश्यूज येत आहेत कोणाला. नाही सर. नाही ना. ऑल गुड. ओके. चला मला कोण सांगेल इकॉनॉमिक्स हा वर्ड कुठल्या वर्ड वरून डिराईव्ह झालाय. सांगू. वर्ड आठवत नाही पण ग्रीक वर्ड होता हे माहितीये. ओके. कोणीतरी सांग. इकॉनॉमिया. करेक्ट. कुठला वर्ड आहे हा. ग्रीक वर्ड वरून झालाय. इकॉनॉमिया. हो ना. राईट. इकॉनॉमिया. करेक्ट. ओके. सेकंड क्वेश्चन. What is name of Chanakya? Another name of Chanakya. Kautilya. Correct. And अजून एक नाव. विष्णुगुप्त. आणि कुठल्या राजाच्या वेळी होता. चंद्रगुप्त मौर्य. अरे सिरियल चालू आहे ना. काय तुम्ही लोक. सिरियल चालू आहे टीव्हीवर. बघता की नाही. चाणक्य. हा ते आधी बघता तुम्ही. मला माहिती आहे. इकडे 2 मिनिटं लेट कनेक्ट झालं तरी चालेल पण सिरियल नाही गेली पाहिजे आपली. है ना. ओके. चलो आता अजून एक छोटासा क्वेश्चन. 2 टाइप्स कुठले आहेत सायन्सचे.
Natural and social Natural and social science. नॅचरल सायन्स अँड नॅचरल अँड सोशल सोशल सायन्स. सायन्स. ग्रेट. म्हणजे बहुतेक बऱ्याच जणांनी वाचलंय जे मी सांगितलं होतं असं वाटतंय. हा, सो 20-30% लोक आन्सर्स देतात. सो असं वाटतंय की तुम्ही लोकांनी वाचलेलं आहे. ओके. सो नाव आता बघा, आपण 10वीतून 11वी मध्ये आल्यावर इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट आपल्यासाठी काय नवीन आहे. आधी होता का कधी इकॉनॉमिक्स? नाही नाही. नाही काय फार खोटे लोक आहेत नव्हता. राव, काय खोटे लोक आहेत. फार आपण जेव्हा नव्हता. एकदम लहान लहान होतो ना, हा, आपण म्हणजे एकदम फार छोटे छोटे, नव्हता, फार नव्हता. हा, त्यावेळेला शास्त्र नावाचा सब्जेक्ट होता का? हो. हा, तोच हा सब्जेक्ट आहे परत, इकॉनॉमिक्स. पण आता हा सब्जेक्ट थोडासा काय हायएस्ट लेवलवर आहे. आता आधी सारखं जे छोटं मोठं होतं ना ते नाही. आता काय याच्यातला ऍडव्हान्स्ड गोष्टी, या जगात काय चाललंय, आपल्या आजूबाजूला काय चाललंय, इंडियामध्ये काय चाललंय, या सगळ्याबद्दल आता याच्यामध्ये गोष्टी दिलेल्या आहेत. सो आधी काय करायचं, बरेच जण असे असतात ते सीए होऊन जातात, सीएस होऊन जातात, बऱ्याच डिग्रीज घेतात, पण त्यांना इकॉनॉमिक्स म्हणजे काय हेच कळत नाही. सो व्हॉट वी विल डू, पण इकॉनॉमिक्स म्हणजे काय असतं नेमकं ते समजून घेणार. ठीक आहे. ओके. आता कुठल्याही आजकालच्या वर्ल्ड मध्ये तुम्हाला कुठल्याही शब्दाचा अर्थ शोधायचा असेल किंवा तो वर्ड म्हणजे काय जर समजून घ्यायचा असेल तर तुम्ही काय करता सगळ्यात आधी? गुगल. गुगल. गुगल करता. करेक्ट. Google. काय म्हणजे एकदम फास्ट जनरेशन आहे ना. गुगल करतो आपण, हो की नाही? सो गुगल करतो, पण आता तर तुमचे मोबाईल्स, लॅपटॉप्स वगैरे आपल्या मीटिंग मध्ये आहेत. सो ते काम तुमच्यासाठी मी करेल. आता आपल्याला फक्त बुकिश नॉलेज घ्यायचं नाहीये. नाही. इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट असा आहे की तुम्ही जे फर्स्ट पेज वाचलं त्याच्यावरून कळालं असेल की त्याला स्पेसिफिक असं कुठलंही क्रायटेरिया नाहीये. इट इज ह्यूज सब्जेक्ट, इट इज वास्ट सब्जेक्ट. हा कुठेही एक्सपांड होऊ शकतो, कितीही एक्सपांड होऊ शकतो. आता आपण जर का एखादं सायन्स मधलं एक्झाम्पल घेतलं, केमिस्ट्रीचं एक्झाम्पल घेतलं की एखाद्या रसायनामध्ये दुसरं रसायन टाकलं की त्याची अशी अशी क्रिया होते, ते ठराविक आहे सायन्स मध्ये. पण आपल्या कॉमर्स मध्ये असं नाहीये. खूप सारे वेज असू शकतात, खूप साऱ्या गोष्टी असू शकतात. म्हणून आपण फक्त बुकला चिटकून राहायचं नाही. करंट सिच्युएशन सुद्धा आपल्याला माहिती करून घ्यायच्या आहेत. सो बिफोर गोइंग इन टू दिस बुक आपण थोडस इकडे तिकडे बघूयात की कुठे कुठे काय काय नॉलेज दिलंय. सो तुमच्यासाठी काय करतो, मी चेक करतो की काय आहे ते. ओके. हर्ष देशपांडे सर, माझं मध्येच इंटरनेट रेंडर होतं, त्यामुळे मी मध्ये मध्ये एक्झिट करून जॉईन करतोय, प्लीज मला जॉईन करा. ओके, नक्की, शुअर. कोणालाही असा प्रॉब्लेम येत असेल इंटरनेट कनेक्शनचा तर मला सांगा, मी तुम्हाला ऍडमिट करत राहील. ओके. नाव चला आपण बघूयात आपले गुगल बाबा काय म्हणतात इकॉनॉमिक्सच्या बद्दल. इकॉनॉमिक्स काय आहे ते गुगल बाबा पण सांगतात ना, तर आपण बघूयात काय म्हणतात ते. ओके. या 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 मी तुमच्यासाठी थोडस काम करून ठेवलंय ऑलरेडी. ओके. दिसतंय सगळ्यांना? स्क्रीन दिसते माझी? मी स्क्रीन शेअर केली आहे, दिसतंय? हो गुगल म्हणजे काय, आता एकदम गुगलच नाही करत बसायचं आपण. गुगलवरचं छोटं छोटं जेवढं कामाचं आहे ना तेवढंच घेणार आहेत बरं का. सगळं गुगल करत बसणार हो. नाहीयेत. जेवढं कामाचं आहे तेवढं बघायचंय. व्हॉट इज इकॉनॉमिक्स? आता इन्व्हेस्टोपेडिया काय म्हणतो आपल्यासाठी? इन्व्हेस्टोपेडिया इज व्हेरी इम्पॉर्टंट साईट, कारण की याच्यावर इकॉनॉमिक्स बद्दल बऱ्याच गोष्टी येत असतात, म्हणून याला आपण कन्सिडर करणार. सो हे काय म्हणतं बघा, एवढं वाचणार आहे मी. ओके. Economics is a social science concerned with production, distribution, and consumption of goods and services. It studies how individual businesses, governments, and nations make choices on allocating resources to satisfy their wants. ठीक है? To satisfy their wants and needs, trying to determine how these groups should organize and coordinate efforts to achieve maximum output. बाप रे बाप, एवढं इंग्लिश एका स्ट्रोक मध्ये अवघड होईल असं असलं नाही. एवढे मोठे मोठे वाक्य काय नाही, छोटच आहे. जे काल आपण सगळं डिस्कशन केलं ना तेच सगळं डिस्कशन आहे याच्यामध्ये. डू यू नो दिस?
जे काल आपण डिस्कशन केलं ना तेच सगळं डिस्कशन याच्यामध्ये आहे. काय म्हणतो इकॉनॉमिक्स म्हणजे काय आहे? ही एक स्टडी आहे कशाची रिलेटेड, जे प्रोडक्शन होतं. प्रोडक्शन म्हणजे कुठल्याही गोष्टीचं प्रोडक्शन असू शकतं. ते आपलं जे अन्नधान्य प्रोडक्शन होतं म्हणजे ऍग्रिकल्चर, तिथपासून ते आपले जे काही बाकीच्या गोष्टी आहेत म्हणजे पेन, पेन्सिल किंवा एनिथिंग एनिथिंग अराउंड यू, त्याचं प्रोडक्शन, सगळ्या गोष्टींचं डिस्ट्रीब्युशन आणि त्याचं कन्झम्पशन. कन्झम्पशन म्हणजे काय? कन्झम्पशन म्हणजे काय? कन्झम्पशन कंझ्युम म्हणजे काय? करणं, घेणं, कंझ्युम करणं, घेणं. टेकिंग, टेकिंग. ठीक आहे. Using it. युझिंग इट. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे. सो वी आर युझिंग इट. ते फक्त प्रोड्यूस होऊन चालणार नाही, त्याला कन्झम्पशन पण झालं पाहिजे. त्याचं कन्झ्युम आता आजकाल बरंच चाललंय बघा. आता जे लॉकडाऊन मध्ये चाललंय की किती ट्रेन सोडणार आहेत, त्याच्यासाठी किती लोक त्याच्यातून प्रवास करणार आहेत वगैरे वगैरे काय काय डिस्कशन चालू आहे ना आता. सो त्याचं डिस्ट्रीब्युशन, त्याचं अलोकेशन आणि त्याला किती लोक कन्झ्युम करणार आहेत त्या सर्व्हिसला, हे सगळं डिस्कशन त्याच्यामध्ये चालू आहे. So this is also included in economics. ओके. सो इन्व्हेस्टोपेडिया काय म्हणते? हेच की आपल्या वॉन्ट्स आणि नीड्स हे सॅटिस्फाय करण्यासाठी रिसोर्सेस अलोकेट करतं. कोणाचं तरी गाईज, कोणाचं तरी ना आवाज येतोय घरातला, तो म्यूट करा प्लीज. किंवा मग जिथे थोडी शांतता असेल ना त्या शांततेच्या ठिकाणी जाऊन बसा. So it will not disturb others also. All good? कारण की इथे खूप जण आहेत, मला रेकॉग्नाइज नाही करता येणार की कोणाच्या इथला आवाज येतोय. ठीक आहे. प्लीज म्यूट युअर सेल्फ. मला सगळ्यांना म्यूट करायला लागेल अदरवाइज. ओके, कळतंय का? सो इकॉनॉमिक्स मध्ये आपलं गुगल काय म्हणतं की इकॉनॉमिक्स काय आहे? हेच आहे, प्रोडक्शन बद्दल, डिस्ट्रीब्युशन बद्दल, अलोकेशन बद्दल. इन शॉर्ट आपल्या वॉन्ट्स, आपल्या नीड्स या सॅटिस्फाय करायच्या ज्या रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्याच्यातून. इन्व्हेस्टोपेडिया सुद्धा हे म्हणतंय. अजून एक वेबसाईट आहे अशीच सिमिलर, कुठली आहे माहिती का तुम्हाला? की ज्याच्यावर सगळं नॉलेज असतं. माहिती का? वो, दिस इज विकिपीडिया. विकिपीडियावर तुम्हाला असं नॉलेज भरपूर मिळू शकतं. सो याच्यावर पण थोडंसंच वाचणार आहोत आपण स्टार्टिंगचं की काय असतं इकॉनॉमिक्स. ओके, खूप मोठं डिले आहे ना, पण एवढं आपल्या कामाचं नाहीये. जेवढं कामाचं तेवढं मी वाचणार आहे. सो इकॉनॉमिक्स फोकसेस ऑन द बिहेवियर अँड इंटरॅक्शन ऑफ इकॉनॉमिक एजंट्स अँड हाऊ इकॉनॉमीज वर्क. इकॉनॉमीज म्हणजे काय असतं की वेगळ्या वेगळ्या सिस्टीम. तुमचं घर एक इकॉनॉमी आहे, तुमची सोसायटी एक इकॉनॉमी आहे, तुमची सिटी एक इकॉनॉमी आहे, तुमचं स्टेट एक इकॉनॉमी आहे, तुमचं कंट्री एक इकॉनॉमी आहे, अँड दिस होल वर्ल्ड इज वन इकॉनॉमी. सो देर आर डिफरंट इकॉनॉमीज. तर ती इकॉनॉमीज कशा वर्क करतात याची एक स्टडी आहे इकॉनॉमिक्स. ओके, असं विकिपीडिया म्हणतोय. मायक्रो इकॉनॉमिक्स अनालायझिस, अरे फार घाई आहे याला. Microeconomics analyzes basic elements in economy including individual agents and markets. याच्याबद्दल काल बोललो होतो का मी? मायक्रो आणि मॅक्रो दोन टाइप असतात, दोन लेवलवर आपण स्टडी करतो. ठीक आहे. काही काही जण आज नवीन जॉईन झालेत, राईट? सो त्यांना काल काय काय झालं हे माहिती नसेल, त्यांच्यासाठी कालचं लेक्चर मी रेकॉर्ड करून ठेवलंय ऑलरेडी. सो ते जे कालचं रेकॉर्डेड लेक्चर आहे ते रेकॉर्डेड लेक्चरची लिंक मी तुम्हाला देईल, ती बघून घ्या. काल काही खास डिस्कशन झालं नाहीये, आम्ही फक्त जस्ट इंट्रोडक्शन घेतलं होतं की इकॉनॉमिक्स म्हणजे काय आहे किंवा कसं असतं, त्याच्यामध्ये काय काय आहे त्याचं एकदम शॉर्ट मध्ये आपण डिस्कशन केलंय. तो तेच आहे की मायक्रो इकॉनॉमिक्स असतं ते काय करतं, इंडिव्हिज्युअल किंवा छोटे छोटे मार्केट्स बद्दल स्टडी करतं. तसंच बघा इथे परत मॅक्रो इकॉनॉमिक्स बद्दल दिलंय. मॅक्रो इकॉनॉमिक्स अनालायझेस द इकॉनॉमी ऍज अ सिस्टीम where production, consumption, saving and investment interact and factors affecting it. Whole consumption, investment, this is at a bigger level.
इंडिव्हिज्युअल नाही, आता सोसायटी ऍट अ बिगर लेवल मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये बघतो. आणि अगेन याच्यामध्ये सुद्धा तेच दिलं आहे की डिस्क्रायबिंग व्हॉट इज अँड व्हॉट ऑट टू बी. ठीक आहे, एवढ्या डीप मध्ये आता नको जायला, हे विकिपीडिया आहे, थोडं डीप मध्ये देणार आहे हा. सो आपण हळूहळू जाऊया, एवढं डीप मध्ये लगेचच नको, फार जड होईल हे, हो ना. सो इकॉनॉमिक्स म्हणजे काय, जनरल आयडिया आली का तुम्हाला? ओके, काय आयडिया आली कोणाकोणाला? इन शॉर्ट कोण सांगेल एकदम शॉर्ट मध्ये? रेज युअर हँड्स. कोण सांगतंय? गौरी, ऋषिका, जान्हवी, विकास, ध्रुव, मधुरा, सई, अक्षता, सुयज, हर्ष, सोहम, सायुज्य सईज. ओके, शॉर्ट Acquiring मध्ये. money and using it. येस, Acquiring money and using it. नाव acquiring money and using it. कोणत्या मॉडेल? हे तर कालचंच आन्सर झालं, मला लक्षात राहतं, कोण कधी काय आन्सर दिलं मला लक्षात राहतं. Production of goods. येस, Production of goods and using it. The production of consumption. goods and using it, it's consumption. Okay, good one. In short, एकदम शॉर्ट मध्ये सांगायचं ना तर दिस इज स्टडी ऑफ आवर सोसायटी, हाऊ इट रन्स, कसं हे सोसायटी चालतंय त्याची ही स्टडी आहे. Isn't it? Yeah. Am I right? Yes, sir. Yes. हा ना? Yes, sir. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, येस म्हणल्याबद्दल, मला करेक्ट केल्याबद्दल धन्यवाद. ओके, नाव आता जे तुम्ही फर्स्ट पेज वाचले ना त्याच्यावर येऊयात. इकॉनॉमिक्स हे काय आहे? हे एक सायन्स आहे. ओ गॉड सर, सायन्स नको पाहिजे होतं म्हणून तर आम्ही कॉमर्स मध्ये आलो, तुम्ही परत आम्हाला सायन्स मध्ये ओढून नेताय का? दिस इज रॉंग. नो गाईज, पण आपलं सायन्स हे वेगळं आहे. देयर आर टू सायन्सेस, एक नॅचरल सायन्स आणि एक Social science. सोशल सायन्स. करेक्ट. नॅचरल सायन्स म्हणजे काय? Exact science. Laws are universally accepted. ओके, अजून? It's exact science. हा, अरे जे वाचले ते नका सांगू, काहीतरी दुसरं सांगा ना, म्हणजे तुम्हाला काय कळालं ते मला कळू द्या ना. त्याच्यातले वाक्य तर मी पण वाचून सांगतो धडाधड. You guys are smarter than me, no? सर म्हणजे आपल्या आजूबाजूला काय घडतंय त्याची इन्फॉर्मेशन. म्हणजे नॅचरल सायन्स, नो, सोशल सायन्स. that is social science. What is natural science? नॅचरल सायन्स Natural science is related to human behavior and human activities. सगळ्यांनी आन्सर सांगेपर्यंत अक्षताने पटकन वाचून घेतलं. काय असतं? Oh yes, that is correct. But नॅचरल सायन्स म्हणजे काय असतं? हे असं सायन्स आहे ज्या सायन्सला, दिस इज ऍबस्ट्रॅक्ट, दिस इज काय हे? एक सेकंड, तुम्हाला आता आपण डायरेक्टच दाखवतो मी. तो दिसतंय का तुम्हाला? नाही दिसत आहे? आपण कशाबद्दल बोलतोय? नॅचरल सायन्स बद्दल. सो नॅचरल सायन्स इज, मी ऍबस्ट्रॅक्ट म्हणलो का याच्या आधी? नो नो नो, सॉरी, दिस इज नॉट अन ऍबस्ट्रॅक्ट, दिस इज नॉट अन ऍबस्ट्रॅक्ट. ठीक आहे, नॅचरल सायन्स इज नॉट अन ऍबस्ट्रॅक्ट. त्याला आपण बघू शकतो, त्याला आपण एक्सपिरियन्स करू शकतो, त्याला एक्सपेरिमेंट मधून आपण
प्रूव्ह करू शकतो वेगळ्या वेगळ्या गोष्टी. दिस इज नॅचरल सायन्स. म्हणजे तुम्ही आधी वाचलंय ना, बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स वाचलंय ना हे सगळं. त्याच्यामध्ये वेगळे वेगळे एक्सपेरिमेंट्स होते का तुम्हाला? लॅबोरेटरी मध्ये घेऊन जात होते का तुम्हाला? याच्यामध्ये 2 थेंब ते टाका, त्याच्यामध्ये 1 थेंब हे टाका, केलं होतं का? केलं होतं ना? हो. So you can see that. तुम्ही त्याच्यावर एक्सपेरिमेंट करू शकताय. हो ना. H2SO4 बघितलं होतं का? बघितलं? H2SO4 ने काय होतं? बर्न होते का स्किन? टाकून बघितलं थोडस? नाही. नाही. अरे काय यार, एक्सपेरिमेंट करायचा ना थोडा. नाही नाही ना, असं नसतं. सो बट वी कॅन एक्सपेरिमेंट दिस, वी कॅन एक्सपिरियन्स दिस. आपण त्याला बघू शकतो, समजू शकतो, हो की नाही? सो दिस इज नॅचरल सायन्स. बायोलॉजी मध्ये असतं ते पेटल्स वेटल्स हे सगळं काय काय असतं ना, स्टेम रूट काय 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 दिलेलं असतं. So we can see that, we can experience that. That is natural science. Okay? But social science उलट आहे. Social science काय? This is abstract. Social science is abstract or human behavior वर आहे. आता मला सांगा, जर H2SO4 मी असं इथे टाकलं, म्हणजे टाकणार नाहीये बट टाकलं, तर काय होईल? तर काय होईल? बर्न स्किन बर्न होईल. यू नो दॅट. म्हणजे 100% स्किन बर्न होणारच आहे हे माहिती आहे, राईट? बट सपोज आज तुमचे आई बाबा फार खुश आहेत, एकदम मूड मध्ये, आणि तुम्ही जाऊन म्हणलं की नवा मोबाईल पाहिजे यार प्लीज, आता मोबाईल फार जुना झाला. ते काय रिॲक्शन देतील हे फिक्स आहे का? नाही. नाही. जरी ते आनंदी असले तरी ते म्हणू शकतात ना, नाही ना म्हणा, ये नाही मिलेगा. म्हणजे माझ्या आनंदाचा असा उलटा फायदा घेऊ नका, असं म्हणतील ना ते, म्हणतील की नाही? हो सर. ह्युमन बिहेवियर इज हायली अनप्रिडिक्टेबल. तुम्ही त्याच्यावर किती सर्च करा, किती रिसर्च करा, किती सायकोलॉजीची स्टडी करा, काही करा, येस अप टू सर्टन एक्सटेंट ते बरोबर येऊ शकतं, बट स्टील इट इज अनसर्टन. तुम्ही तुमच्या इच्छा पकडू शकता, वॉन्ट्स अँड नीड्स. कॅन यू एक्सपिरियन्स दॅट? कॅन यू एक्सपेरिमेंट दॅट? त्याला तुम्ही असं बघू शकता की हा ही माझी इच्छा आहे असं दिसतं का हातात? नाही दिसत. दिस इज ऍब्स्ट्रॅक्ट. So there are numerous ways, there are numerous chances. So हे सगळं अनसर्टन आहे. So सोशल सायन्स आणि नॅचरल सायन्स मधला हा मेन डिफरन्स आहे. कळतंय? ओके, चला तुमच्या बुक वर यायचं का थोडस? ओके. हे दिसतंय का तुम्हाला? हेच वाचलं असेल ना तुम्ही? हो ना? बरोबर. नॅचरल सायन्स अँड सोशल सायन्स. सो नॅचरल सायन्स काय आहे? Natural science is one, laws are universally acceptable and their validity can be tested in a laboratory under controlled conditions. तेच आता जे मी सांगितलं ते, हे लॅबोरेटरी मध्ये आपण टेस्ट करू शकतो अंडर कंट्रोल्ड कंडिशन्स. याच्यामध्ये आपण काय करू शकतो? दिस इज ऍक्सेप्टेबल लॉ युनिव्हर्सली. H2SO4 मी इंडियामध्ये हातावर टाकला काय आणि अमेरिकेत जाऊन हातावर टाकला काय, ते बर्नच करणार आहे. तो असं म्हणाल, अरे मी अमेरिकेत इथे थंड असतो, मी इथे मी बर्न करत नाही. असं करतो का? नो. दिस इज युनिव्हर्सली ऍक्सेप्टेबल. बट हेच आपण जर का सोशल सायन्सचं बघितलं तर त्याचं तसं आहे का? माझं बिहेवियर इंडियामध्ये वेगळं असू शकतं. इथे सगळेजण कचरा फेकतात, मी कचरा फेकतो, असं करू शकतो आपण. इथे तिकडे दिसतं, तिकडे सगळं साफ दिसतं, मग आजूबाजूला साफ दिसलं की आपण काय करतो? ऑटोमॅटिक कचरा आपल्या खिशात ठेवतो. असं नाही व्हायला पाहिजे. आपण इकडे पण तेच करायला पाहिजे, हो की नाही? दिस इज ह्युमन बिहेवियर. हे चेंज होतं. कळतंय? कळतंय ना मी काय बोलतो? कळतं ना सगळ्यांना? कळतं ना? ओके, व्हेरी गुड. सी, याचं त्यांनी एक्झाम्पल दिले. एक्झाम्पल इज मॅथमॅटिक्स, फिजिक्स. मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री. एवढा वेळ जे मी बोलतोय ते मॅथमॅटिक्स मध्ये 2 आणि 2 4.
अरे क्या बात करेक्ट. अरे मॅथमॅटिक्स पक्क आहे तुमचं. काल सुद्धा किती फटकन आन्सर आलं होतं नाही 25,000 ना. एनिवेज चलो नेक्स्ट. हे झालं आपलं नॅचरल सायन्स. अँड व्हॉट इज सोशल सायन्स इज कॉल्ड ॲब्स्ट्रॅक्ट or behavioral science because it is related to the study of some or other aspects of human behavior. Human behavior शी हे सगळं रिलेटेड आहे. Okay, psychology is related to mental aspect of human behavior. Sociology is related to the study of social aspect of man as a member of society. Social aspect म्हणजे काय? जेव्हा एखादा पर्सन सोसायटी मध्ये जातो त्याचं पर कॅपिटा इन्कम किती आहे, त्याचं पर कॅपिटा म्हणजे इन्कम काय हे आपल्याला कळेल, हळूहळू कळेल. तुम्हाला आता लगेच नाही कळणार. काल तरी मी थोडस याच्याबद्दल सांगितलंय ना, थोडस सांगितलंय. ओके, सो हे आपल्याला तुम्हाला परफेक्टली काय आहे ते अजून पुढे पुढे गेल्यावर चॅप्टर मध्ये कळेल. खूप घाई गडबड करायची नाही. ओके, हळूहळू हळूहळू चालू द्यायचं सगळं. फार लेट येत आहेत रे स्टुडंट. ह्युमन बिहेवियर कॅन नायदर बी, हे तर इथे वाचतोय मी, दिसतंय ना. ह्युमन बिहेवियर कॅन नायदर बी इम्पेरिकली टेस्टेड नॉर कॅन बी स्टडीड इन लॅबोरेटरी. ओ माय गॉड, असं झालं तर कसलं भारी होईल ना. लॅबोरेटरी मध्ये जाऊन बघायचं की आई बाबा कधी फोन घ्यायला हो म्हणणार आहेत आणि तेव्हाच जाऊन विचारायचं. फॅन्टास्टिक. बट हे पॉसिबल आहे का? नाहीये. Hence the laws of social sciences are not Predictable. Predicted. Predictable. universal, but they are only statements of general human tendencies. सो हे काय युनिव्हर्सल नाहीये. सगळीकडे गेल्यावर सगळेजण सेमच करतील असं नाहीये. मी म्हणेल हो मला आयफोन फार आवडतो, पण तुमच्यापैकी बरेच जण असतील नाही मला OnePlus आवडतो. बरेच जण असतील नाही ना मी सॅमसंग सोडणारच नाही, लॉयल आहे मी सॅमसंग सोबत. असतील ना असे पण, आहेत ना. हो सर. ऑफकोर्स. सो दीज आर जनरल ह्युमन टेंडन्सीज. बट मी असं म्हणू शकतो की पुण्यासारख्या ठिकाणी बरेच लोक आयफोनला पसंती देतात. याचा अर्थ असा आहे का की सगळेच लोक आयफोनला पसंती देतात, सगळ्यांनाच आयफोनच आवडतो? नाही. दिस इज जनरल स्टेटमेंट ओनली. जनरल स्टेटमेंट, याला एक्सेप्शन असू शकतात. इन सोशल सायन्स, सोशल सायन्स मध्ये असं असू शकतं. कळालं? सो आपल्याला हेच स्टडी करायचंय इकॉनॉमिक्स मध्ये की आजूबाजूला काय चाललंय आपल्या, कसं आपण जगतोय, कसे लोक जगतायत, त्यांच्या नीड्स काय, त्यांचे वॉन्ट्स काय, हे सगळं आपल्याला याच्यामध्ये शिकायचंय. इजंट इट इंटरेस्टिंग? ओके. आता बरेच जण म्हणतात की यार आता इकॉनॉमी मध्ये काय चाललंय, आता काय करायला पाहिजे. आपलं जी इकॉनॉमी डाऊन चाललीये, इकॉनॉमीला आपल्याला अपग्रेड करण्यासाठी, त्याला मुवमेंट मध्ये आणण्यासाठी काय करायला लागेल. सो ह्या गोष्टी आपल्याला असं तर काहीच कळत नाही. सो व्हेन यू विल कम टू नो की हे इकॉनॉमिक्स काय आहे, त्याचं बिहेवियर कसं असतं, त्याच्यात काय काय असतं, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की या इकॉनॉमीला आता बूस्ट कसं करायचंय. बरेच जण घरात बसून बरेच सल्ले देत असतात की आता सरकारने असं करायला पाहिजे, आता त्यांनी हे करायला पाहिजे, आता त्यांनी ते करायला पाहिजे. त्यांच्यातल्या काही लोकांनी थोडंफार इकॉनॉमिक्स कुठेतरी वाचलेलं असतं. मग ते बसल्या बसल्या चहा पीत मस्त सल्ले देत असतात. हो की नाही? आय एम नॉट क्रिटिसाइजिंग एनीवन. सगळ्यांचे आपले आपले व्ह्यूज असतात. सो हे जे आपले आपले व्ह्यूज असतात, दिस स्टडी इज नथिंग बट मायक्रो इकॉनॉमिक्स गाईज. ह्युमन बिहेवियर हेच शिकायचं आहे आपल्याला. ओके, ऑल गुड, कळतंय सगळ्यांना? ठीक आहे. सो आता परत एकदा सुरू करण्यापूर्वी मला हे फक्त सायन्सेस बद्दल सांगायचं होतं तुम्हाला. नाव आता प्रत्येक चॅप्टरचं तुम्ही डायरेक्ट चॅप्टर वर गेला असाल, पण तुम्ही तुमच्या बुकचं हा पार्ट बघितला का? बघितला का हा पार्ट तुम्ही? नाही. हो.
काही जणांनी बघितलं, काही जणांनी नाही बघितलं. वाचला का? बघितला तर खरं, बघितलं तर रोजच. वाचला का? नाही. आय डोंट थिंक सो. ओके, सो प्रत्येक चॅप्टर बद्दल दिलंय हे. दीज आर कॉम्पिटन्स स्टेटमेंट्स. कॉम्पिटन्स स्टेटमेंट्स म्हणजे काय? तुम्ही त्या चॅप्टर मधून काय काय शिकायला पाहिजे किंवा तुमच्याकडून काय शिकणं एक्सपेक्टेड आहे. म्हणजे आपल्याला कोणत्या अँगलने ते वाचायचं ते लक्षात येईल, कशा प्रकारचे प्रश्न त्याच्यात येणार आहेत ते लक्षात येईल. ठीक आहे, काय नॉलेज यायला पाहिजे ते लक्षात येईल, आणि नॉलेज आलं की ऑटोमॅटिकली आपल्याला आन्सर्स लिहिता येतात. ठीक आहे, सो काय आपलं आता हे जे प्रत्येक याच्यात कंपार्टमेंट दिसत असतील तुम्हाला, प्रत्येक 4-5 पॉईंट नंतर एक लाईन आहे, हो ना. सो हे प्रत्येक चॅप्टर साठी आहे. सो प्रत्येक चॅप्टरच्या आधी आपण कॉम्पिटन्स स्टेटमेंट बघायचं आणि मग त्या चॅप्टर कडे जायचं. ओके, सो आता फर्स्ट चॅप्टर मधून आपल्याला काय काय गोष्टी घ्यायच्या आहेत किंवा काय काय शिकायचंय, असं म्हणजे बोर्डाला काय एक्सपेक्टेड आहे, काय काय एक्सपेक्टेड आहे. डिफरन्शिएट बिटवीन नॅचरल सायन्सेस अँड सोशल सायन्सेस, जे की आत्ताच आपण केलं ना. ओके, डिफरन्स बिटवीन नॅचरल सायन्सेस अँड सोशल सायन्सेस, हे एक्सपेक्टेड होतं, ते झालं. रेकॉग्नाइज अँड अप्रिशिएट द डायव्हर्सिटी ऑफ व्ह्यूज ऑफ व्हेरियस इकॉनॉमिस्ट. इकॉनॉमिक्स हा असा सब्जेक्ट आहे ना ज्याच्यावर भरमसाठ लोकांनी रिसर्च केलंय आणि तरी सुद्धा ते ऑन गोईंग आहे, अजून चालूच आहे. मग हे जे इकॉनॉमिस्ट आहे ते वेगवेगळे इकॉनॉमिस्ट इकॉनॉमिक्स बद्दल काय सांगतात, त्यांचा व्ह्यूज काय, इकॉनॉमिक्स म्हणजे काय, हे आपल्याला काही जे खूप विख्यात इकॉनॉमिक्स आहे त्यांच्याबद्दल शिकायचंय. ठीक आहे, ओके. हे आपण आता नेक्स्ट पार्ट मध्ये बघणार आहोत. अनालाइज द व्हेरियस. अरे अरे, कोण आहे कोण आहे कोण आहे, कोणाला तरी ऍक्सेस येतोय का? इज समवन गेटिंग ऍक्सेस टू द, नाही ना. डिफरन्शिएट बिटवीन नॅचरल सायन्सेस अँड सॉरी, आपण थर्ड पॉइंट वर होतो. अनालाइज द व्हेरियस डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स. 3-4 लोकांच्या वेगळ्या वेगळ्या डेफिनेशन्स दिल्यात की कोण कोण काय म्हणतं इकॉनॉमिक्स बद्दल, ते शिकायचंय. डिफरन्शिएट बिटवीन मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. याच्याबद्दल थोडस आपण बोललोय स्लाइटली काल. मी तुम्हाला एक जस्ट पॉइंट ऑफ डिफरन्शिएट सांगितलंय, डिफरन्सिएशन मेन, आणि जे मेन अजून काही डिटेल मध्ये गोष्टी आहेत त्या आपल्याला बघायच्या त्या चॅप्टर मध्ये. अँड एक्सप्लेन द बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स विथ रिअलिस्टिक एक्झाम्पल्स. रिअलिस्टिक एक्झाम्पल्स तर आपण भरपूर घेणार आहेत. म्हणजे आता जे काही करंट सोसायटीमध्ये चालू आहे ना, आपण त्याच्यावर फुल टू गप्पा मारणार आहेत. मला तुमच्याकडून खूप सारी माहिती पाहिजे की तुमच्या आजूबाजूला काय चाललंय काय नाही चाललंय, हे सगळं आपण डिस्कस करणार आहेत. त्याचेच एक्झाम्पल घ्यायचेत आणि तुम्हाला कंटिन्युअस बोलत राहायचंय. व्हॉट आय कॅन सी अँड व्हॉट आय कॅन एक्सपिरियन्स इज, तुमच्यातले 5-6-7-8 लोकच आन्सर्स देतात, बाकीचे छान पैकी मस्त बघत असतात कोण काय बोलतंय, कोण कसं दिसतंय, कोण कसं बसलंय, कोण टेबलवर हात ठेवून बेडवर लोळून बघतंय, कोणाच्या मागे काय दिसतंय, हो ना, कोणाचं बॅकग्राऊंड कसं आहे, अरे याने इथे नाही बसायला पाहिजे होतं, याच्या चेहऱ्यावर अंधार येतोय, अँड ऑल द थिंग्स ब्ला 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 ब्ला. हो ना, चाललंय ना असं? नाही, तो असं चालू देऊ नका. तुमचं सगळं लक्ष पाहिजे फक्त माझ्यावर. छान दिसतो ना मी, एवढं काय वाईट दिसत नाही, तो माझ्यावर लक्ष असायला काय हरकत नाही. ओके, सो बघायचं की हा माणूस काय बोलतोय, आणि चांगलंच बोलतो मी, काय वाईट बोलत नाही एवढं. सो लक्ष माझ्यावर असू द्या. ज्यांनी कोणी व्हिडिओज आणि त्यांचं जे ऑडिओ आहे जे म्यूट करून ठेवलंय ते ओपन अप करा. कालपेक्षा आज बऱ्याच जणांचं व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्ही सुरू आहे. आय एम हॅपी फॉर ऑल ऑफ यू. असंच कॉन्फिडंट राहायचंय आपल्याला आणि आन्सर्स द्यायचे मॅक्सिमम. आता काय अजून 2-3 दिवस आपल्याला फ्लो मध्ये यायला एक थोडा वेळ लागेल, 1-2-3 दिवस. एकदा का फ्लो मध्ये आलो की मग आपल्याला धडाधड धडाधड आन्सर्स पण येतील आणि सगळं करता येईल. ठीक आहे, तोपर्यंत आय कॅन अंडरस्टँड. पण त्याच्यानंतर मात्र ना मी नाव घेऊन विचारणार आहे, मला नावं दिसतात सगळ्यांची, मी नाव घेऊन विचारणार आहे आणि त्यांना आन्सर्स द्यायला लागतील. नाही आले तर काय हरकत नाही, एवढं काय आपल्याकडे रॉकेट सायन्स नाही, कुठल्याही गुन्हा दाखल केल्या जात नाही कुठल्याही प्रकारचा. सो डोंट वरी अबाउट इट, बट आन्सर्स द्यायचा प्रयत्न करा सो दॅट यू विल गेट कनेक्टेड विथ युअर सोसायटी. ठीक आहे, आज एक तुम्हाला होमवर्क आहे. सोशल सायन्स आणि नॅचरल सायन्स याच्यावरचे डिफरंट आस्पेक्ट्स
या दोघांमधला डिफरन्स तुम्हाला लिहून काढायचा. बुक आहे तुमच्याकडे, लिहून घ्या त्याच्यावर हो क्वेश्चन. सर. क्वेश्चन लिहून घ्या आजचा. differentiate between social science and natural science. ठीक आहे. काही काही डिफरन्सेस तुम्हाला डायरेक्टली बुक मध्येच मिळणार आहेत आणि काही काही तुम्हाला मनाने ट्राय करायचं. ट्राय, ठीक आहे. बुक मधले ना ते सुरुवातीला तुम्ही डिफरन्स लिहून घ्या आणि मग एक लाईन सोडून 2 लाईन सोडून तुमच्या मनाचे अजून काय डिफरन्सेस येऊ शकतात, 1 2 3 जेवढे येतील तेवढे तुम्हाला तेवढे त्याच्यामध्ये मेन्शन करा. ओके, चालेल ना. प्लस अजून एक होमवर्क छोटासा रायटिंग प्रॅक्टिस साठी. इकॉनॉमिक्स मध्ये ना आपल्याला थेरॉटिकल आन्सर्स लिहायचे असतात, म्हणून लिहायची सवय व्हायला पाहिजे. लिहायची सवय होण्यासाठी आता गॅप पडला ना आपल्याला खूप सारा लिहायचा, सो परत एकदा ती सवय होण्यासाठी आपल्याला थोडं थोडं लिहायला सुरुवात करायला लागेल. पुढे तुम्हाला 3 ते 4 लोकांनी इकॉनॉमिक्सच्या डेफिनेशन्स दिल्यात. ठीक आहे. त्या डेफिनेशन, फक्त डेफिनेशन, पूर्ण पॅराग्राफ नाही लिहायचा आहे, फक्त ती इकॉनॉमिक्सची डेफिनेशन तुम्हाला डिफरन्सेस झाल्यावर लिहून काढायची. ती नाही समजली तरी चालेल, मी ती अजून शिकवलेली नाहीये, मी तुम्हाला अजून शिकवणार आहे, समजवणार आहे, सगळं आपण डिस्कस करणार आहेत, फक्त तुम्हाला ती लिहायची आहे. दॅट्स इट. ओके, समजली तर फारच छान, नाही समजली तरी फारच छान, कारण मी शिकवणारच आहे. ओके, कळतंय? येस सर. आजच्या सेशन मध्ये कोणाला काय काय डाऊट आहे का? नाही सर. नाही सर. म्हणजे मी लय भारी शिकवलं का? हो सगळ्यांना सर. सगळं कळालं ना? सर. थँक्यू 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 गाईज. ठीक आहे. सो असंच आपण हळूहळू छान पैकी सगळे एक्झाम्पल्स घेत घेत चालणार आहोत. एनी डाऊट, सिंगल डाऊट, हे असं असेल तर मग ते तसं कसं, तसं असेल तर हे असं कसं, असं काय काय येतं ना डोक्यात आपल्याला बसल्या बसल्या. लॉकडाऊन मध्ये आपण रिकामे बसले की जास्त प्रश्न येतात आपल्याला. सो हे जे काय प्रश्न येतात ना ते प्रश्न बिनधास्त विचारायचे. ठीक आहे. हो सर. ऑल गुड. येस सर. इनफ फॉर टुडे. ॲज यू विश. क्या बात है यार, यू गाइस आर रेडी फॉर एव्हरीथिंग. सो एनर्जेटिक, मला भारी वाटतंय. नो बट हळूहळू डोस दिलेला बरा असतो. एकदम डोस दिला ना की मग लय अवघड होतं, पोट दुखायला लागेल मग. सो हळूहळू डोस चढवूयात आपण. ठीक आहे. सो इनफ फॉर टुडे. So you guys have to go for that accounts lecture also. ते सुद्धा आहे ना अजून बाकी तो हो लेक्चर. सर. सो त्याच्यामुळे इकॉनॉमिक्सचा डोस आपण आज थांबूयात आणि हळूच अकाउंट्स मध्ये जाऊयात. ओके, ऑल गुड. घरातच बसा, कुठेही बाहेर जायचं नाहीये. ठीक आहे. येस सर. हो सर. छानपैकी घरातच बसायचं. ओके, थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. थँक्यू सर. छानपैकी मस्तपैकी एन्जॉय करा. वेलकम. बाय बाय. बाय. बाय सर. बाय. बाय.